नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पावटा किंवा राजमा कसा धुईपासून वाचवायचा. तर हे आपण जाणून घेऊ शकता. पावट्याला हे झालेलं आहे, थोडं कुरमडलं आहे. पण जर तुम्ही पाणी कमी केलं, पावट्याला पाणी द्यायचं कमी केलं, तर पावट्याला ही पडू शकत नाही. पडली तरी काही धुई पडली तरी काही वाटत नाही. आणि ह्या पद्धतीने लगेच पावटा शेंगा भरायला सुरू होतात व वाळतात शेंगा. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, कारण थंडी जास्त असल्याने पावट्याला ती सहन होत नाही. त्यामुळे पावटा आकडतो व शेंगासुद्धा आकारतात व शेंगा कमी लागतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती लक्षात ठेवावी व धुई पडण्याच्या किंवा थंडी पडण्याच्या टायमात पावट्याचे पाणी कमी करावे. त्यामुळे पावटा वाळण्यास सुरुवात होतो, पाणी पिवळे पडतात व लगेच शेंगा वाळतात. त्यामुळे पावट्याला खूप मदत होते. लवकरात लवकर पावटासुद्धा येतो. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.